नमस्कार मंडळी. आज आहे कार्तिक शुद्ध द्वादशी, म्हणजेच आजपासून पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न लावतात. त्यासाठीच मी इथे हार बनवत आहे. खूप सुंदर प्रसन्न वाटत होतं देवांना हार घातल्यावर, आणि पाकळ्या छान वाहिल्या होत्या तर देवघर मस्त दिसत होतं. संध्याकाळच्याच वेळी मी उंबरठा पूजन केले. छान असं हळदीचं लेपन लावून उंबरठा पूजला. रांगोळी काढली मस्त अशी. रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कंदील तर गावी जाण्याआधीच लावलेला होता. मग थोडंसं जेवणाचं आवरून जिथे तुळशी मातेचं आणि भगवान कृष्णाचं लग्न लावायचं तिथे सजावट केली थोडी. हे पण मदत करत होते. डीमार्टमधून टी कॅन्डल्स आणल्या होत्या. 92 रुपीजला 30 पीस मिळाले. तर ते फोडत आहेत बाहेर, आणि पूजेच्या ठिकाणी पण त्या लावायच्यात. माझी पण तयारी चालू आहेत. पाट घेतला, त्यावरती तुळशी मातेला ठेवलं. स्वच्छ असं पुसून घेतलं. दोन्ही पाटाभोवती सिंपल अशी रांगोळी काढली पटकन. गोल्डन पाट जो आहे ना, तो आईंनी मला दिला आहे. बोलल्या तुला पूजा वगैरे मांडायला घेऊन जा. छान आहे ना खूप. तुळशी वृंदावनाच्या बाजूने फुलाने छान सजवलं. ह्यांनी कृष्णाला पंचामृताने छान आंघोळ घातली. तूप, मध, दूध, साखर, दही, नंतर पाण्याने छान असं स्वच्छ करून पुसून घेतलं. इथे तुळशी मातेला मी ओटीचं साहित्य वाहिलं. हिरव्या बांगड्या पण ठेवल्या. माझ्याजवळ जे साहित्य होतं त्यातच तुळशीचं लग्न लावलं. आम्ही ऊस वगैरे बऱ्याच गोष्टी नव्हत्या, पण चांगल्या भावाने केल्या की काही साहित्य नसेल तरी देव सगळं मानून घेतो. प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चोहीकडे उपद्रव करत होता. त्याच्यात साहस असल्यामागे कारण होते, ते म्हणजे त्याची पत्नी वृंदा. हिचा पतिव्रता धर्म होय. पत्नीच्या स्वभावामुळे तो सर्वव्यापी होता. परंतु जालंधरच्या या उपद्रवामुळे त्रस्त देवगण प्रभू विष्णूकडे आले आणि संरक्षणासाठी याचना करू लागले. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वृंदा हिचा पतिव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला. इकडे वृंदाचे सतीत्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करत असताना जालंधरचा मृत्यू झाला. ही गोष्ट वृंदाच्या लक्षात आल्या क्षणी तिने क्रोधित होऊन प्रभू विष्णूंना शाप दिला. ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पतिवियोग दिला, त्याप्रमाणे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन स्त्री वियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल, असे म्हणत वृंदा पतीसोबत सती गेली. ज्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचे झाड उत्पन्न झाले. वृंदाने रागात विष्णूंना शाप दिला की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल. त्या दगडाला शाळीग्राम असे म्हणतात. तेव्हा विष्णू म्हणाले की हे वृंदा, तुझ्या सतीत्वाचे फळ म्हणून तू तुळस बनून माझ्यासोबत राहशील. माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य लाभेल. तेव्हापासून तुळस विना शाळीग्राम किंवा विष्णूची पूजा अपुरी मानली जाते. शाळीग्राम व तुळशीचा विवाह प्रभू विष्णू आणि महालक्ष्मीच्या विवाहाचा प्रतिकात्मक विवाह आहे, आणि तेव्हापासूनच तुळशीचं लग्न लावण्याची परंपरा चालू झाली. जेवायला आम्ही तिघं आणि नवरा नवरीच फक्त. छान असं जेवण बनवलं. तांदळाची खीर, चपाती, भात, लाल चण्याचं कालवण, मशरूमची भाजी यांनी देवांना, तुळशी मातेला सर्वांनाच नैवेद्य दाखवला, आणि सर्वजण छान जेवलो. असं लागलं आमच्या तुळशीचं लग्न. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा.